प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा जिल्ह्यात गेल्या 24 तासात 2 वेगवेगळ्या अपघात झाल्याने दोन्ही अपघातात 25 जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत। जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरू असतानाच पुन्हा यवतमाळच्या नागपूर-तुळजापूर महामार्गावरील सातारा फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या ट्रकने प्रवासी घेऊन जात असलेल्या बसला समोरून जबर धडक दिली। या अपघातात बसमधील वाहन चालक गंभीर असून 16 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। अपघाताची ही घटना आर्णीच्या सातारा फाट्याजवळ घडली। ट्रक हा विरुद्ध दिशेने येत असताना हा भीषण अपघात झाला। दरम्यान अपघात होताच नागरिकांनी बसच्या स्टीअरिंग मध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढून दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले, तर जखमी प्रवाशांनाही दाखल करण्यात आले। तर दुसरी अपघाताची घटना यवतमाळ नागपूर बायपासवरील घाटंजीकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर एसटी बस व कंटेनर यांच्यात अपघात झाला। घाटंजीकडून बस स्टॉपकडे जात असलेल्या बसला नागपूरकडून येणाऱ्या भरधाव कंटेनरने अचानक धडक दिली। या धडकेमध्ये एसटी बस व कंटेनर दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले। जखमींना तात्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघातानंतर काही काळ या मार्गावर वाहतूक ठप्प होऊन वाहनांची रांग लागली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली।